स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत सर्व निवडणुका पार पाडा असे आदेश दिले। त्यावरून निवडणूक आयोग प्रशासनाच्या मदतीने निवडणुका घेण्याची घाई करत आहेत। परंतु निवडणुकीचे केंद्रबिंदू असलेल्या मतदान यादीच्या घोळबाबतीत ना सत्ताधारी ना विरोधी पक्ष यांना कुठलीही चिंता दिसत नाही, असा आरोप जनविकास क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांवर व नेत्यांवर केला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सन 2022 व 23 मध्ये घेणे आवश्यक होते, पण सत्ताधारी भाजपाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वेगवेगळ्या कारणास्तव पुढे ढकलण्याचा राजकीय डाव केला। अखेर सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पूर्ण करा असा आदेश दिला। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार निवडणूक आयोग निवडणुका पार पाडण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते। कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ज्या मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या त्यात प्रचंड प्रमाणात घोळ आहे। या घोळमधील गंभीर बाब म्हणजे हजारो मतदारांचे मतदान हक्कच नाहीसा करण्याचा प्रकार झाला आहे। त्याचबरोबर दुबार आणि तिबार मतदान नोंदणी, या दुबार तिबार मतदारांचे हमीपत्र घेणे हे अत्यंत अडचणीचे काम आयोगाला करावे लागणार आहे। त्याचबरोबर ज्या ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद व महानगरपालिका प्रभागातील किंवा वार्डातील हजारो मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात पडली आहेत, त्यामुळे आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकारही राहिलेला नाही, असे गंभीर घोळ या मतदार यादीत झाले आहे। त्यामुळे मतदान यादी शुद्धीकरण केल्याशिवाय निवडणुका घेणे अयोग्य आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भी असेच घोळ झालेले आहेत। म्हणून मतदार याद्यांचा घोळ संपविण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाला मतदान यादी शुद्धीकरण करण्यास भाग पाडणे गरजेचे आहे। परंतु सर्वच निवडणुका कधी होतात याची वाट बघत आहेत, तर निवडणूक आयोग देखील महानगरपालिका निवडणुका पार पाडण्याच्या घाईत आहेत आणि राजकीय पक्षांना याबाबत कोणतीही गंभीरता दिसत नाही, असा आरोप कारंपुरी महाराज यांनी केला आहे। जय महाराष्ट्र। मी जनविकास क्रांती सेनेचा प्रदेशाध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज। आपण आज एक गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत की प्रामुख्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या 2017ला मुदत संपली, विशेष करून महानगरपालिकेचे, त्या सर्व महानगरपालिकेच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 अखेर पार पाडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने पारित केलं, निकाल दिला। त्यानुसार महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकेच्या निवडणुका पार पाडण्याचं काम चालू आहे, निवडणुका घेण्याचं काम चालू आहे। पण ज्या निवडणुका घेण्याचा निर्णय जाहीर केला त्या धर्तीवर मग तो आरक्षणाचा विषय असो, प्रभाग आरक्षणाचा असो, प्रभाग रचनेचा असो, या सर्व गोष्टी पूर्तता करताना मुख्य जे निवडणुकीत केंद्रबिंदू असलेला विषय म्हणजे असलेला मुख्य स्तोत्र म्हणजे आपल्याला मतदार याद्या। या मतदार याद्यात इतका घोळ झालेला आहे, त्या मतदार याद्या घोळमुळं मतदाराला आपला हक्क बजावण्यासाठी सुद्धा वंचित राहण्याची वेळ या ठिकाणी येऊन टेपलेली आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।